आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या कार्यक्रम घडवून आणणारे चंद्रकांत दादा पाटील, उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, तसंच आमदार सुरेश भाऊ खाडे, माजी मंत्री, आमदार सुधीरदादा गाडगीळ, माननीय आमदार केशव उपाध्ये, माननीय आमदार पृथ्वीराज देशमुख, प्राध्यापक मकरंद देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री सीमित कदम, प्रदेशाध्यक्ष युवा जन स्वराज्य पक्ष, माननीय संग्राम भाऊ देशमुख, माजी आमदार रमेश शेंडगे, माजी आमदार भगवानराव साळुंके, सौ नीता केळकर, सम्राट महाडिक, जिल्हा अध्यक्ष सांगली, माननीय प्रकाश ढंग, जिल्हा अध्यक्ष सांगली शहर, माननीय विलास काळेबाग, सरचिटणीस सांगली जिल्हा, राहुल महाडिक, स्वरूपराव पाटील, विक्रमराव पाटील, सविता मदने इत्यादी सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो, आज चा दिवस हा एका अर्थानं माझ्या जीवनातला भाग्याचा दिवस आहे. 24 मार्च 2002 ला मी पक्षाचा राजीनामा दिला. राजीनामा दिला का? खरं म्हणजे आता जे हयात नाहीत त्यांच्याबद्दल बरं वाईट बोलणं बरं नाही, परंतु पक्षामध्ये एक अशी चुरस निर्माण झाली. अटलजींना कोणीतरी प्रश्न विचारला की तुमचे उत्तराधिकारी कोण? त्याने जे 3-4 नावं सांगितली त्यात प्रमोदजींचं नाव होतं. हार्दिक, सच बताओ कितना टाइम लगता है एक सक्सेसफुल स्टॉक मार्केट ट्रेडर बनने में? ट्रेडिशनली 3 to 5 years, बट अगर आप स्मार्ट वे चूज करो तो एक मिनट स्मार्ट वे मतलब? स्टॉक मार्केट में एक आता आपण देशाचे पंतप्रधान होणार हे प्रमोदजीच्या डोक्यात शिरलं आणि आपला मेहना गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत हे त्यांच्या डोक्यात आलं आणि आमच्या चळवळाला सुरुवात झाली. कारण महाराष्ट्रामध्ये युतीचं शासन आलं, मी त्या शासनातला एक मंत्री, एक साधं खातं माझ्याकडे होतं, परंतु काम करत असताना मी जे निर्णय केले त्याचा परिणाम थेट बाळासाहेबांनी त्याची दखल घेतली, ठाकरेंनी, आणि माझ्याकडे 8-9 खात्याचा कार्यभार सोपवला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करायची संधी दिली. 15,500 कोटीचं टँकर मुक्त महाराष्ट्र करायचं खातं हे सुद्धा कुठल्या शिवसैनिकाला न देतात बाळासाहेब म्हणाले अण्णा डांगेंना द्यायचं. एवढं प्रेम बाळासाहेबांनी सुद्धा माझ्यावर केलं आणि हेच प्रेम नडलं. कारण बाळासाहेब पुढे कधीतरी माझ्या नावाचा वेगळा विचार करतील, पक्षातून सूचना आली तर त्याला लगेच उचलून धरतील. अशा ह्या आश्रयामुळे आमच्या खरं म्हणजे गोपीनाथराव आम्ही हे जीवाभावाचे मित्र, एकमेकाच्या सुखदुःखात सामील होणारे, परंतु नाईलाजानं पक्ष सोडावा लागला आणि आता 23 वर्ष पक्ष सोडल्यानंतर इतर पक्षात काम केलं, प्रचंड काम केलं, परंतु त्याची जी दखल घ्यायला पाहिजे ती घेतली गेली नाही. आणि घेतली नाही म्हणजे मला कुठलं पद पाहिजे होतं असं नाही. कोणीतरी पवार साहेबांना विचारलं की अण्णा डांगेचं काय करताय, तर त्यांनी सांगितलं अण्णाच्या मागं पूर्वीसारखे माणसं राहिलेली नाहीत, ताकद राहिलेली नाही.
पवार साहेबांनी हे काढलेले उद्गार हे माझ्या अंतःकरणाला भिडले. कारण पवार साहेबांनी जर असं म्हटलं तर मग कोण आम्हाला पुढे नेणार, ही अवस्था होती. म्हणून मी पक्षातून निष्क्रिय झालो आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. मला सांभाळून घ्या ही माझी विनंती आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. यानंतर मी रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं. आदरणीय रवी भाऊ. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा खर तर विजय. खर तर आज तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाचा दिवस आहे. अण्णांसारखे ज्येष्ठ नेते पुन्हा एकदा ज्या विचारधारेमध्ये त्यांनी त्यांचं आयुष्य ची सुरुवात केली, आज पुन्हा एकदा ते त्यांच्या बरोबर त्यांच्या परिवारासकट आणि इतरही सगळ्यांना घेऊन आज त्या विचारधारेमध्ये पुन्हा एकदा काम करायला त्यांनी सुरुवात केली आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला याचा फार आनंद आहे की त्यांनी आज जो भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय. मी आपणा सर्वांच्या साक्षीने फक्त एवढंच सांगेन की तुम्ही ज्या विश्वासाने आज पार्टीमध्ये प्रवेश केलाय, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण मिळून येणाऱ्या काळामध्ये हा संपूर्ण परिसर आणि तुमच्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा आहेत किंवा जे जे तुम्ही काम करू इच्छिता देवेंद्रजींच्या नेतृत्वात तुम्ही आणि आम्ही सर्वजण पूर्ण करू हा विश्वास मी तुम्हाला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रवी भाऊ. यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं. भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा